हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10th मराठी अक्षर भारती त्यातील दुसरा अभंग संतवाणी आ योगी सर्वकाळ सुखदाता. आज आपण ह्या अभंगाचा स्वाध्याय बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, खालील चौकटी पूर्ण करा. अभंगात वर्णनलेले चंद्रकिरण पिऊन जाणारा पक्षी चकोर, पिल्लांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद तृप्ती, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. योगाचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे, पिल्लांशी पक्षिणीच्या पंखासारखी, जीवासी पाण्यासारखे, चंद्रकिरण चंद्रकिरणासारखे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा. योगी पुरुष आणि जीवन पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा. योगी पुरुष कसा आहे, सबाह्य निर्मळ करतो, आणि पाणी म्हणजे जीवन कसं आहे, वरवरचा मळ धुतो. त्यानंतर आहे, स्वानंद तृप्ती देतो, तहान शमवणाऱ्या क्षणांचे सुख देते. त्यानंतर आहे, योगी पुरुष सर्व इंद्रियांना शांत करते, पाणी काय करतं, फक्त जिभेला तृप्त करते. त्यानंतर योगी पुरुष आत्मज्ञानाचा उद्धार करतो, पाणी काय करतं, फक्त अन्नदान करते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. जीभ म्हणजे रसना, पाणी उदक जल, गोडपणा मधुरता, ढग म्हणजे मेघ. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य. खालील ओळीचे रसग्रहण करा. तसे योगी आसी खालू ते येणे, जे इहलोकी जन्म पावने, जननिव्यानी श्रवण कीर्तने, निजज्ञाने उद्धरी. तर याचं उत्तर आहे, सर्वात पहिले आहे आश्चर्य सौंदर्य. संत एकनाथ महाराजांचा योगी सर्वकाळ सुखदाता हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे. यामध्ये पाणी व योगी पुरुष यांची तुलना केली आहे. पाण्याच्या सेवाभावापेक्षा योगी पुरुषाचा सेवाभाव हा श्रेष्ठ दर्जेचा आहे हे पटवून देताना संत एकनाथांनी योगी पुरुषाची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. त्यानंतर आहे काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओळीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात, पाण्याने ओथंबलेले ढग खाली जमिनीवर बरसतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अन्नदानाने माणसे समाधानी होतात. परंतु योगी या इहलोकात मानव रूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रवणेनी व बोलण्याने जन्म माणसाचा उद्धार होतो. त्यानंतर आहे भाषिक वैशिष्ट्य. या ओळीतील पाणी व योगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक व अलौकिकांची सांगड सुंदर रीतीने घातली गेली आहे. पाणी फक्त लौकिक पोटांची भूक शमवतो, परंतु योगी पुरुषांचे आत्मज्ञान लोकांचे मानस उजळवतो. हा सूचक अर्थ सहजपणे ओघवत्या शब्दकडे संत एकनाथांनी साधला आहे. यातून योग्यांची साधना किती श्रेष्ठ असते हे पटवून दिले आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर आहे, संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात, पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते, परंतु योगी सर्व लोकांचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो. पाणी एक वेळची तहान भागवते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्व काळामध्ये सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख तात्पुरते आहे, पण योगाने दिलेल्या सुखात विकृती नाही. योगी पुरुष सर्वांना आश्चर्य परमानंद देतो. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते, परंतु योगाच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व लोकांच्या सर्व इंद्रियांना शांत करतो. पाण्याने माणसांची पोटाची भूक भागते, परंतु योगी पुरुष श्रवण कीर्तनांनी माणसाचे मनाचे पोषण करतो. अशा प्रकारे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, योगी पुरुष आणि पाणी हे दोन्ही सामाजिक कार्य करता हे स्पष्ट करा. उत्तर आहे, योगी पुरुष आणि पाणी हे दोन्ही जनकल्याणासाठीच झडतात. दोघेही जनतेची सेवाच करतात. पाणी हे मानवाला जीवनदायी आहे. प्राणीसृष्टी व वनस्पतीसृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाणी माणसांची तहान तर भागवतेच, परंतु पोटाची भूकही शमवते. पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते. पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो. पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते. सारी सृष्टी तरतरून उठते. अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते. योगी पुरुष हा या मृत लोकात जन्म घेतो. तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो लोकांमध्ये श्रवण कीर्तनाने वाटतो. सर्वांना तो नेहमी सर्व काळ सुख देतो. इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना आश्चर्य आनंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसाची मने निस्वार्थ व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य करतो.
अशा प्रकारे आज आपण योगी सर्वकाळ सुखदाता या अभंगाचा स्वाध्याय बघितला. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर and also don't forget to comment. Thanks for watching.